नमस्कार मंडळी, योग्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे टेस्टी आणि हेल्दी असे मंचुरियन राईस। त्यासाठी मी 2 कप बासमती तांदूळ धुवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलेले आहेत। त्यानंतर पातेल्यामध्ये अर्धा लिटर पाणी घेऊन उकळी आल्यानंतर त्यात तांदूळ टाकून अर्धवट शिजवून आपल्याला हा भात तयार करायचा आहे, जेणेकरून तो मोकळा होईल। 15 ते 20 मिनिटांमध्ये तांदूळ शिजून जातात। आता ते मी चाळणीत काढून त्यावर थंड पाणी टाकले। आता मंचुरियनसाठी 1 कप किसलेली कोबी, 1 कप किसलेला गाजर, 1 कप कांद्याची पात, 1 कप किसलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, 1 कप मैदा, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, चवीपुरते मीठ टाकून हे सगळे मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स मी बनवून घेणार आहे। एका पॅनमध्ये गरम तेल करण्यास ठेवले आणि त्यामध्ये आता मी ते मंद आचेवर बॉल्स फ्राय करून घेणार आहे। मंद आचेवर फ्राय केल्यामुळे ते आतून चांगल्या प्रकारे शिजले जातात, क्रिस्पी पण होतात। आता छान मंद आचेवर आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे। ग्रेव्ही बनवण्यासाठी एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात आलं, चिरलेला लसूण, चिरलेल्या मिरच्या परतवून घ्यायच्या। त्यानंतर कांदा, गाजर, कांद्याची पात आणि कोबी टाकून आपल्याला फुल फ्लेमवर परतवून घ्यायचा। भाज्या जास्त परतवायच्या नाही आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि 1 टेबलस्पून टोमॅटो सॉस टाकून थोडं मिक्स करून घ्यायचं। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मिश्रण दाटसर होण्यासाठी कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिक्स करून आपल्याला टाकायचं आहे। आता हे सगळं छानसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पण आपल्याला घालायचं आहे। आता फ्राय केलेले बॉल्स आपण यात टाकून घेऊ आणि छान असं परतवून घेऊ। वा, काय सुंदर असा खमंग वास येतोय। हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यात राईस टाकायचा आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपला राईस पण खूप सुंदर असा दिसतोय, मोकळा मोकळा झालेला आहे आणि कलर पण खूप सुंदर आला आहे। त्यानंतर मी 2 ते 3 मिनिटांसाठी तो फुल फ्लेमवर परतवून घेते। मंडळी, अशा प्रकारे आपला हा मंचुरियन राईस रेडी आहे। तर हेल्दी खा, हेल्दी राहा। जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।